कापसाच्या विषयी माहिती ऐकण्याची जिज्ञासा पाहून मला गैरवरून आलेला मला फार आनंद झालेला आहे। 2 वर्षांना का होईना पण हा बदल माझ्या डोळ्यासमोर दिसतोय की कुठेतरी या मार्गदर्शनातून कापसाच्या विषयी आपल्याला काही विशेष ज्ञान मिळू शकेल आणि ज्या कापसाच्या आपण या चक्रात अडकलेलो आहोत त्याच्यातून आपण बाहेर निघू शकू अशी कुठेतरी तुमच्या डोक्यामध्ये कल्पना होती म्हणून आपण इथपर्यंत आला आहात। मी माझ्याकडनं पूर्ण प्रयत्न करेल की जे काही मला आपल्या या कापसाच्या दृष्टिकोनातून करता येईल बदल करता येईल काय करायला पाहिजे या सर्व बाबी तुमच्या निदर्शनास आणून देईल। सर्वप्रथम आदरणीय श्री सोळंके साहेब, श्री घाडगे साहेब, श्री पवार साहेब, श्री कुलकर्णी साहेब, उपस्थित बँकेचे मॅनेजर्स, या मीटिंगचे आपण 2 भाग करूया। पहिला जो भाग आहे त्याच्यामध्ये ही मीटिंग टेक मीट आहे आणि टेक मीटचा आपण सर्व पहिले आपण टेक मीटच्या दृष्टिकोनातून आज का जमलेलो आहे। ही जी व्यवस्था आहे कापसाची याच्यात प्रत्येक जण दुसऱ्यावरती निर्भर करत आहे। जसं की जोपर्यंत आपल्या कापसापासून चांगल्या प्रकारचे रेडीमेड गार्मेंट्स ज्याचे ब्रँडेड आहे ते बनणार नाही तोपर्यंत या मूल्यवर्धित साखळीमध्ये तो पैसा हळूहळू खाली येणार नाही। म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर समजा एक 400 रुपयाची शर्ट भेटतोय आणि 3000ची शर्ट भेटतोय, साधारणतः दोन्हीही शर्टचे वजन एकसारखेच असतात, त्याच्यामध्ये कापूसच असतो, परंतु जिथे तो 400 रुपयाचा असतो तिथे त्याची क्वालिटी खराब असते आणि जिथे तो 2200चा असतो 2400चा असतो तिथे त्याची जी क्वालिटी आहे याचा पूर्ण खात्रीलायक त्यांनी त्या प्रकारचे फॅब्रिक केलेलं असतं। परंतु आपण त्याचा समजा रिव्हर्स गेलो तर मला सांगा की ब्रँडेड शर्ट साठी आपल्या इथे काही वेगळ्या प्रकारचा कापूस लावला गेला आहे का कधी? आपण तोच कापूस लावतो पण त्याच्यातनं काही शर्ट्स बनतात जे ब्रँडेड म्हणून विकल्या जातात काही 400 रुपयाचे। म्हणजे ही जी मूल्यवर्धक साखळी आहे याच्यामध्ये जे सहभागी लोक आहेत याच्यामध्ये सर्व आले, बीज उत्पादक कंपनीज आल्या, शेतकरी आले, त्याचप्रमाणे त्याच्यासोबत लागणारे खत पुरवठादार आले, बँक्स आल्या। ही पूर्ण जी व्यवस्था आहे याच्यानंतर जेव्हा तो कापूस प्रोड्यूस होतो त्याच्यानंतर जे येतं ते तो जिनर येतो जो गाठी बनवतो, त्याच्यानंतर धागा बनवणाऱ्या स्पिनिंग मिल्स येतात, त्याच्यानंतर कापड बनवणारा वस्त्रोद्योग ला सप्लाय करणारा कापड इंडस्ट्रीज मिल्स येतात, त्याच्यानंतर प्रिंटिंग येतं, प्रिंटिंग नंतर कटिंग स्टिचिंग येतं आणि त्याच्यानंतर रेडीमेड गार्मेंट्स ते विकल्या जातात। ही एवढी मोठी मूल्यवर्धक साखळी आहे। इथे प्रत्येकाचा आपला आपला एक रोल आहे आणि या प्रत्येक रोल मधला सगळ्यात महत्वाचा रोल हा कापसाचा आहे, कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा आहे। तर तुम्ही म्हणाल असं काय एवढं मोठं आमचंच का बरं रोल? सगळ्यांचा रोल महत्वाचा असायला पाहिजे। हा याच्यासाठी आहे कारण की या पूर्णाचा रॉ मटेरियल म्हणजे जो मूळ मटेरियल रॉ मटेरियल लागतं या इंडस्ट्रीला हे तुम्ही लोक बनवतात आणि रॉ मटेरियलचा जवळपास कॉन्ट्रीब्युशन दोऱ्याचाच विचार केला तर दोऱ्याच्या 65% किंमत ही फक्त कापसाची असते। यामुळे कुठलेही प्रोडक्ट बनतं समजा आपण दोरा पकडला तर दोऱ्यामध्ये 65% रॉ कॉटनची किंमत असते, उर्वरित त्याला म्हणतात कन्व्हर्जन कॉस्ट म्हणजे मढाई जी त्याला दोरा बनवायला लागली ती राहते। आता या पूर्ण मध्ये जोपर्यंत तुम्ही समृद्ध होणार नाही तोपर्यंत तो खालपर्यंत पैसा जाणार नाही। म्हणजे तुम्ही लोक समृद्ध झाला तर तुम्ही खते जास्ती घ्यायला लागाल, तुम्ही मायक्रो न्यूट्रिएंट्स पर्यंत जाल, तुम्ही शेतीच्या मशागतीसाठी इंडस्ट्रीचे ऑटोमाइज्ड मशिनरी वापरायला लागाल। म्हणजे अशा प्रकारची जी अर्थव्यवस्था आहे जी एकदा शेतकऱ्यावरती जी अवलंबून करते ती एकदा सुधारली तर संलग्न सगळे व्यवसाय जे आहेत यांना त्याचा फायदा होतो। त्याचप्रमाणे बँका ज्या आहेत बँकांना आज तुम्हाला कर्ज द्यायचं झालं तर सगळ्यात मोठा त्यांच्याकडे प्रश्न असतो एनपीएचा की आम्ही दिलं आणि कर्ज आम्हाला वापस नाही मिळालं तर काय। म्हणजे ही अशी व्यवस्था होऊन बसलेली आहे की इथे या व्यवस्थेमध्ये कोणाचाच कोणाशी संबंध नाही आहे, परस्परामध्ये चर्चा नाही आहे। आणि मी तुम्हाला सांगतो की कसा कसा फरक पडतो, प्रत्येक गोष्टीचा याच्यावरती फरक पडणार आहे। जसं की आज समजा आपला गोडाऊन मध्ये 3 दिवस ट्रक लागला, का बरं लागला? कारण की एकाच वेळेस सगळ्यांनी डिलिव्हरीसाठी आल्या आणि 3 दिवस ट्रक याच्यासाठी लागला की तिथे जी लेबर युनियन आहे ती लेबर युनियन बाकीच्या लोकांना देऊ देत नाही। आता हे तुमच्यापर्यंत गोष्टी येत नाही पण होतात काय माहितीये का, हे खरीददाराला माहित असतं की या सेक्टरच्या या गाठी इथे स्टोर्ड असतील
तर इथे हा लेबरचा प्रॉब्लेम आहे. 3-3, 4-4 दिवस ट्रक उभा राहणार आहे. म्हणजे तो माणूस काय करतो, 4 दिवस ट्रकचं भाडं त्याच्या खरेदी मूल्यात टाकतो. म्हणजे तो ज्यावेळेस कापूस गाठी खरेदी करतो त्यावेळेस तो भाव तुम्हाला कमी देणार. का बरं कमी देणार? कारण त्याला इथे खर्च वाढलेला आहे. म्हणजे त्याच्यात तुमचा काही दोष आहे का? तुमचा कुठलाच दोष नाही आहे, परंतु व्यवस्थेमध्ये प्रत्येक जण एकामेकावर डिपेंडंट आहे. आणि अशा प्रकारची कुठलीच शासकीय लेवलवरनं व्यवस्था आली नव्हती की या सर्वांमध्ये हे जे कॅपिटल लॉसेस होतात याच्याकडे लक्ष देऊन याच्यामध्ये सुधारणा आणतील, हे असं चालू होतं. तर थोडक्यात सर, बँकर्ससाठी मला हे सांगायचं आहे की कर्ज उपलब्ध आपण यांना करून दिलं तर या ज्या गाठीचा प्लेज लोन राहील त्या गाठी आमच्या थ्रू विकल्या जाणार असल्या कारणाने तुमचा एक पैसाही एनपीए व्हायची शक्यता नाहीये. आणि या व्यवस्थेअंतर्गत आजच्या तारखेमध्ये आम्ही MSC बँक सोबत करारनामा केलेला आहे, ज्यांनी शेतकऱ्यांसाठी 8% ते इंटरेस्टने पैसे देत आहेत. ती व्यवस्था अशी राहणार आहे की MSWCच्या गोडाऊन मध्ये 25% सवलतीच्या दरामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या गाठी ठेवता येतील. त्यांनी ज्या गाठी ठेवलेल्या आहेत त्या गाठींचा मूल्यांकनाच्या 70 ते 75% रक्कम ही तुम्हाला प्लेज लोन म्हणून अवेलेबल करणार आहे MSC बँक. आणि MSC बँक त्याच्यावर 8% लोन आकारणार आहे. अशाच प्रकारची व्यवस्था आपण इतर बँकेसोबत पण करू शकतो. आणि याच्यामध्ये खूप काही पुढे जाता येतं. आजच्या तारखेमध्ये आपण ग्रुप लेवलला ही व्यवस्था केलेली आहे. आता आमचं ते चाललं की इंडिव्हिज्युअल लेवलला, म्हणजे एकाच शेतकऱ्याला जरी त्याचा गहाण ठेवायचा असेल, बाकीच्यांना इंटरेस्ट नसेल लोन घ्यायचा, तर तशा प्रकारची पण व्यवस्था पुढच्या वर्षासाठी आम्ही विकसित करण्यासाठी वेगवेगळ्या बँकेची टायअप करतो. आज यूट्यूब बँक पण आमच्याकडे येऊन गेली आणि त्यांनी पण इंटरेस्ट दाखवलेला आहे. त्याचप्रमाणे बीज इंडस्ट्री जी आहे, या बीज इंडस्ट्रीचा आणि तुमचा जो संबंध आहे हा असा आहे की आजच्या तारखेत आपण म्हणतो की कस्टमर इज गॉड. कस्टमर इज गॉड म्हणजे कुठलंही प्रोडक्ट घ्या, त्याच्यामध्ये खरीददार जो आहे याला काय पाहिजे आणि तो त्या प्रोडक्ट पासून 100% कसं सॅटिस्फाईड होईल तसं प्रोड्यूस करायचं, तसं मॅन्युफॅक्चर करायचं ध्येय किंवा एम हा त्या प्रोडक्शन कंपनीचा असतो. आणि सीड कंपनी ही तुम्हाला तुमची जी अपेक्षा आहे त्याप्रमाणे सीड बनवण्याचा प्रयत्न करून ती सॅटिस्फाय करतात. ही जी पूर्ण व्यवस्था आहे आजच्या तारखेमध्ये सांगायचं झालं ती कम्प्लिटली अव्यवस्था झालेली आहे. कारण की याच्यामध्ये थोडक्यात सांगायचं तर कोण खुश आहे मला सांगा? शेतकरी तुम्ही कापूस उत्पादक म्हणून आनंदित आहात का की मला एकदम आनंद आहे, मी कापूस घेतो आणि मला भरपूर कमाई, असे किती लोक आहे असं म्हणणार आहे? नाही आहे ना, म्हणजे तुम्ही नाही आहे. जिनर जो करतोय ना, जिनरही आज जो व्यवसाय करतोय त्याला फक्त मेकिंग चार्जेस मिळत आहेत. मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट तसं पुढे जाईल, तुम्हाला ते ऍप्स डाउनलोड करायला सांगेल, त्या माध्यमातून तुम्हाला पटवून देईल की कशा प्रकारचा हा व्यवसाय चाललेला आहे. परंतु जिनिंग वाल्यांनी काय करणं अपेक्षित होतं की जिनिंगवाल्यांनी हे अपेक्षित होतं की तुम्ही सगळ्यांचा जो कापूस आला त्याचं ग्रेडेशन करणं आणि ग्रेडेशन करून समजा 27 mm असेल तर 27च्या गंजीत नेणं, 28 असेल तर 28च्या गंजीत नेणं. पण तो तसं होत आहे का? म्हणजे होऊन का राहिला आहे की तसं तो करू शकत नाहीये. त्याचं कारण की तुम्ही लोक आपल्या एका शेतामध्ये पण एक बियाणं लावायला तयार नाही ना, त्याच्यात पण 4 बियाणे येऊन लागले. मग आता या सगळ्या अव्यवस्थेचा कसा कसा परिणाम होतो आहे की मी तुम्हाला सेकंड पार्ट मध्ये सांगतो. पण जे मेन टेक मीट होती, या टेक मीट मध्ये आपण सर्वजण ज्यांचा या व्यवसायाशी आपण संलग्न आहोत की ते प्रत्येकाचा आपला एक पार्ट टू प्ले आहे. आणि तो पार्ट टू प्ले मध्ये आपण नीट केला, समजा तो पार्ट आपला नीट पार पाडला तर याचा फायदा विन विन सिच्युएशन म्हणून त्या कंपोनंटलाही होणार आणि शेतकऱ्यांना होणार आहे. म्हणून मी टेक मीटचा थोडासा थोडक्यात निपटवतो. कारण की तुमचा सर्वांचा इंटरेस्ट आहे कापूस उत्पादक म्हणून की बाबा हे जे संकट आहे आमच्यावरती, त्या संकटातून आम्हाला बाहेर निघायची इच्छा आहे, पण काही मार्ग आहे का? आता आपण मागच्या 20-25 वर्षापासून 30 वर्षापासून कापसाची लागवड करतो आहे आणि 30 वर्षामध्ये किती वर्ष असे झाले की तुम्हाला खूप आनंदी होते की तुम्ही या वर्षी आनंदी आहात कापूस लावून? असे काही गेले का वर्ष? मग कुठेतरी हा विचार तुम्हाला करावा लागेल की आपल्याला समजा कापसाची शेती करायची आहे भविष्यात, आपल्याला आता हे बंद करून दुसरं काही किराणा दुकान नाही टाकायचं, तर किती दिवस आपण अजून पुढे असंच निराशावादी आणि हे राहून किती दिवस असं पुढचा जिंदगी काढणार आहे? कुठेतरी आपल्याला याच्यावरती अॅनालाइज करावं लागेल की बाबा ही व्यथा जी आमच्यावर आलेली आहे याचे कारण काय. मी तुम्हाला सांगतो की थोडंसं याच्यासाठी ब्रॉडर माइंड आणि थोडंसं ओपन माइंडनी तुम्ही विचार करावा लागेल. कारण की काय झालेलं आहे,
1996 नंतर आपण याच्यामध्ये एक मल्टी फायबर अग्रीमेंट नावाची एक गोष्ट होती, जी आंतरराष्ट्रीय स्तरावरती कोटा ठरवायची की कुठल्या देशांनी कुठले गारमेंट्स किती एक्सपोर्ट करायला पाहिजे. पण ज्या दिवशीपासून आपण या खुल्या अर्थव्यवस्थेत आलेलो आहे, ही गोष्ट मुळात कम्प्लिटली वेगळी झालेली आहे. आज खुल्या अर्थव्यवस्थेत काय होतं थोडंसं तुम्ही समजून घ्या. खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये समजा तुमचा जो आंतरराष्ट्रीय भाव आहे, या आंतरराष्ट्रीय भावापेक्षा तुम्ही ती कुठलेही प्रोडक्ट कमी भावात निर्माण करत असाल तर जग हे तुमच्यासाठी मार्केट आहे. आणि तुम्ही समजा आंतरराष्ट्रीय मार्केटपेक्षा तुमची प्रोडक्शन कॉस्ट ज्या मिनिटाला वर जाईल त्यावेळेस इंडिया हे वर्ल्डसाठी मार्केट आहे. या प्रिन्सिपलवरती आंतरराष्ट्रीय मार्केट हे चालतं. आता याच्यात तुमची भूमिका काय आणि इथे आपलं काय चुकून झालं का आपण विचार करू. आता आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये तुमचा जो कॉम्पिटिटर आहे हा कोण झाला? हा ऑस्ट्रेलियातला शेतकरी झाला, हा चायनातला शेतकरी झाला. ना की असं नाही आहे की तुमचा जालनावाल्याची कॉम्पिटिशन आहे, नागपूरवाल्याची कॉम्पिटिशन आहे. मग अशा व्यवस्थेमध्ये सगळ्यात पहिले आपल्याला हे समजायला पाहिजे की बाबा बाकी देशातले शेतकरी आहे, कापसाचे उत्पादक शेतकरी, त्यांचे हेल्थ हालत आहे का ते, म्हणजे कुठेतरी आपल्याला हे पाहावं लागेल की ते समजा आपल्यापेक्षा जास्त खुश असतील किंवा त्यांना त्याच्यात पैसे मिळत असतील तर नेमके ते करता काय हे पाहावं लागेल ना तुम्हाला. आता तुम्हाला मी मार्कलिस्ट सांगतो की आपली मार्कलिस्ट कशी आहे. आपण आंतरराष्ट्रीय लेवलवरचा विचार केला तर आपला प्रतिस्पर्धी जे मोठे कंट्रीज आहेत त्याच्यात येतो चायना. ज्याचा चायनाचा जो एरिया आहे ज्याच्यात ते कॉटनची लागवड करतात ती फक्त महाराष्ट्र एवढी आहे आणि चायनाचं उत्पादन जे आहे हे भारता एवढं आहे. ऑस्ट्रेलिया छोटासा देश आहे, त्यांचं सरासरी उत्पादन तुमच्यापेक्षा 5.5 पट जास्ती आहे. किती? 5.5 पट. मग आता मला गोष्ट सांगा की जिथे एवढा मोठा फरक आहे मग ही स्पर्धा झाली का तुमची? म्हणजे 5.5 पटीने तुमच्यापेक्षा समजा तुमचा एक कॉम्पिटिटर पुढे असेल तर निश्चित या विषयाकडे आपल्याला गांभीर्याने पाहावं लागेल की काहीतरी आपल्याला चुकतंय का. अनालिसिस करताना असा विचार करू की आपली जमीनच खराब आहे असं वाटतं का तुम्हाला? का बरं असं वाटत? कारण की अंग्रेज ज्यावेळेस आपल्याला राज्य करत असत भारतातनं फक्त 2च गोष्टी आपण निर्यात करायचो, एक होते मसाले आणि दुसरं होतं कॉटन. असं तुम्हाला वाटतं का की आपले जे पूर्वज त्यावेळेस एक्सपोर्ट करत असतील गाठी समुद्रमार्गे इंग्लंड पर्यंत जायच्या तर त्यावेळेस कॉम्पिटिशन नसेल का जगामध्ये? असं कधी होऊ शकतं की जागतिक लेवलला कॉम्पिटिशन नाही, फक्त भारत आहे? म्हणजे कुठेतरी तुमच्या डोक्यात हा तर विचार येईलच की त्यावेळेस आपले पूर्वज त्या कॉम्पिटिशन मध्ये नंबर 1 ला होते आणि आज आपली अशी हालत आहे. मग बदललं काय? जमीन बदलली, फक्त तुम्ही बदलले. जमीन बदलली आहे का? नाही, फक्त माणसं बदलले, व्यवस्था बदलली. आता माणसाची व्यवस्था बदलली ही तुलनात्मकरित्या बदलायला पाहिजे. म्हणजे ज्या प्रकारे त्यावेळेसचे त्यांचे प्रतिस्पर्धी होते शेतकरी त्यांच्यापेक्षा ते आज पुढे गेले, तुम्ही मागे राहिले म्हणून हे अव्यवस्था आहे. आता तुम्हाला मी उलगडून सांगतो कसं. असं समजा की मला शेतकऱ्यांचे उत्पादन डबल करायचे आहे कापसाचे आणि मी असा विचार केला की इथं सगळ्यात सोपा उपाय काय? तुमचे उत्पन्न तुमचे डबल करायचे आहे तर सगळ्यात सोपा उपाय काय की आज मार्केटमध्ये 7,000चा भाव तुम्हाला 14 देऊन टाकला झाला? नाही. हा इलाज होऊ शकेल का? बरं होऊ शकणार नाही? उत्पन्न झालं तर उत्पादनात वाढ व्हायला पाहिजे. ते तुम्ही समजून घ्या कसा फरक पडेल. समजा मी असं केलं 7च्या जागी 14,000 रुपये रेट सपोर्ट प्राइस डिक्लेअर केले. ज्या दिवशी 14 केलं तर आजची गाठीचा भाव काय? आजचा गाठीचा भाव आहे समजा 55,000 रुपये प्रति खंडी, तर तो डबल होईल म्हणजे तो झाला 1 लाख रुपये खंडी. आता त्या गाठी कोण खरेदी करेल का? कोणी काय करेल? ते आणतील कुठून मग गाठी? ते आयात करतील. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये त्या गाठी समजा त्यांना मिळत असतील तर ते आयात करतील. मग आपल्या गाठी कुठे जातील? आपल्या गाठी गोडाऊन मध्ये पडून राहतील. आता गाठी ज्या गोडाऊन मध्ये पडलेल्या आहेत त्याला लागलेला पैसा हा कोणाचा आहे? टॅक्स पेअरचाच आहे ना. अशा प्रकारे आपण किती वर्ष करू? आपले गोडाऊन भरेपर्यंत करू, याच्यावरती काय करणार?
पण हा पर्याय झाला का मला सांगा? हा पर्याय नाही. पण पर्याय हा आहे की बाबा त्या ऑस्ट्रेलियामध्ये असं काय नवीन करतायत हे पाहणं आपल्याला महत्वाचं झालं ना. त्याच्यासाठी आपल्याला हे अनालिसिस करावं लागेल की ऑस्ट्रेलियात आणि भारतात काय फरक होऊन राहिलेला आहे. आपण कापसाची लागवड करतो कशासाठी? वस्त्र उद्योगासाठी करतो का ढेपण तेलासाठी करतो? वस्त्र उद्योगासाठी करतो, बरोबर आहे. आता वस्त्र उद्योगासाठी करतो म्हणजे हे बाय प्रोडक्ट आहे. सरकी जे निघते ना आपलं, हे बाय प्रोडक्ट आहे, हे मेन नाही आहे. आता बाय प्रोडक्ट हे दुसरे वेळी आपण विचार केला तर कसं आहे? सरकीचा काय भाव येतो? सरकीचा आजचा भाव आहे फक्त 2700 रुपये. आपण 3000 पाहतो. आजचा 160 रुपये रुईचा भाव प्रति किलो. ठीक आहे. आता मला गोष्ट सांगा की आपल्या कापसामध्ये फक्त 33% रुई निघते. जेव्हा 100 क्विंटल कापूस आपण जेव्हा प्रक्रिया करतो तर 33 निघते. ज्यावेळेस ऑस्ट्रेलियात होतं त्यावेळेस 42% रुई उतारा आहे. तो रुई उतारा कोणता म्हणत आहे मी? सरासरी म्हणत आहे. आता सरासरी 42 असेल तर इथे तुम्हाला स्कोप आहे रुई उतारा वाढवायचा, बरोबर आहे. पण रुई उतारा वाढवला तर काय होईल? समजा तुम्ही रुई उतारा 1% वाढवला तर काय होईल? 1% सरकी कमी होईल, बरोबर आहे ना. 1% रुई उतारा वाढवल्याने किती पैसे वाढले? आणि 1% सरकी कमी झाल्याने किती पैसे कमी झाले? म्हणजे प्रत्येक 1%ला किती पैसे वाढवून आले तुमचे? 130 140 रुपयाचा हा फरक पडतोय. आता विचार करा की तुम्हाला रुई वाढ करायची आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? रुई टक्केवारी वाढवायसाठी तुम्हाला काय करावं लागेल? लांब धाग्याने नाही. सरकीचं वजन कमी पाहिजे, साधं गणित आहे त्याचं. सरकीचं वजन कमी झालं तर रुईचं वजन जास्ती राहील, बरोबर आहे. पण नेमकं आपण काय करतो? बियाणं खरेदी करताना कसं बियाणं मागतो? वजनदार पाहिजे, सरकी जास्त. आता ही गोष्ट चूक आहे, पण तुमच्या दृष्टिकोनात बरोबर आहे का? बरं वजन पाहिजे ना. तुम्ही वजन विकणार आहे. समजा दळ आणि घोळा एकाच किमतीत विकले जात असेल तर कोण वेळा आहे तो घोडा आणि त्याला हरभरा देईल, त्याला राऊंड मारून आणेल. तो म्हणे उकरजीवर सोडला, संध्याकाळी येतो, कोणी काहीच करत नाही. हे हाल होऊन राहिले. म्हणजे हा प्रॉब्लेम कुठे झाला? व्यवस्थेचा प्रॉब्लेम झाला. व्यवस्थेमध्ये समजा तुमच्या प्रत्येक 1% वाढप्रमाणे तुम्हाला पैसे प्राप्त झाले असते तर तुम्ही असे वागले असते काय? तुम्ही सुद्धा विचार केला असता की बाबा आपल्याला, म्हणजे हा झाला पहिला विषय. आपण आता दुसऱ्या विषयावरती येऊ. नाही, याच्यामध्येच विचार करा की ऑस्ट्रेलिया 42 म्हटलं. प्रगत जेवढे देश आहे ना हे सगळे 40-42 आहेत. जगाची सरासरी किती आहे? 37.5. भारताची किती आहे? भारताची टक्केवारी येते 37. भारताची येते 35.5 आणि महाराष्ट्राची किती येते माहिती? फक्त 33. का बरं येते? याला एकच कारण आहे, मला जवळ पाहिजे बियाणं, बस. ठीक आहे. म्हणजे हे एक कारण आपण शोधलं की समजा येतात की बियाणं खरेदी करताना जास्ती रुई उताराचं बियाणं घेतलं मी तर मला जास्ती पैसे लागणार आहे का? बियाणं महाग भेटते का? ते नाही. फक्त मला घेताना मी ती काळजी घेतली की माझ्या शेताच्या पातळीच्या हिशोबाने, पोटच्या हिशोबाने, पाण्याच्या अवेलेबिलिटी प्रमाणे मॅक्झिमम रुई उताराचं बियाणं समजा मी सिलेक्ट केलं तर त्याचा मला फायदा होऊ शकेल. आता फायदा कसा होईल मी तुम्हाला प्रकल्पामध्ये कसा काय केलेला आहे सगळं समजावून सांगतो. पण या मिनिटाला तुम्ही असं इथपर्यंत आपण प्रिन्सिपली ठरलं आपला की 1% रुई वाढते म्हणजे 1% सरकी कमी होते. म्हणजे तुमचा फायदा रुईच्या किमतीतनं सरकीची किंमत गेली तर जेवढा होईल तेवढा तुम्हाला प्रति क्विंटल फायदा होतो. याच्यावर आपण मग केलं. दुसरं असं आहे, आपल्या शेतामध्ये 5 आंब्याची झाडं आहेत. 5 आंब्याच्या झाडाचे आंबे एखादा भाव भेटता का तुम्ही? नाही. तुम्हाला असं वाटत नाही का की हे इतके सगळे शेतकरी, अख्खे महाराष्ट्रातले शेतकरी सगळे 6,800 कापूस विकायला गेले? असं होऊ शकते का? आपले पोरं आपण एखाद्या मोठ्या ट्युशन याच्यात टाकले तर सगळ्याला 80% मार्क भेटेल का? एखाद्याला 81 भेटेल, एखाद्याला 60 भेटेल. म्हणजे या गोष्टी डिपेंड करतात की तिथे त्या माणसाने कशी मेहनत केली. प्रत्येक गोष्टी डिपेंड करतात. पण तुम्हाला हे पडलं का की प्रत्येकाचा कापूस एकाच भावात जाणं हे योग्य आहे का? नाही. होऊन काय राहिला माहितीये का की हे प्रॉब्लेम तुमच्यासाठी घातक ठरत आहे की जिथे गदे आणि घोडे एका भावात विकल्या चाललेले आहे, तुम्ही लोकांनी सोडून दिलेलं आहे या विषयाकडे पाहणं.
आणि तुम्ही सोडलं की नाही मी तुम्हाला तुमच्या तोंडाने तुम्ही ऐका कसं तुमच्याकडे ज्यावेळेस तुम्ही आंबे उतराई करता तर त्याच्यामध्ये 4 सडकी निघाले तर कृषी विभागाला असं काही घ्यावं लागतं का की सडका आंबा टाकू नये बाहेर काढावं असं काही घ्यावं लागते का? तुमच्या इथलं लहान पोरग ते चालता पटकीने काढून फेकून देते ना. पण असं किती लोक तुमच्यातले कापसाच्या बाबतीत करता सांगा? करत नाही. मला काय म्हणायचं की ज्याला आपण लक्ष्मीची तुलना करतो व्हाईट गोल्ड म्हणतो या पांढऱ्या लक्ष्मीच्याकडे आपला जे पाहण्याचा दृष्टिकोन झाला आहे हा हळूहळू असा झालेला आहे की लावावंच लागतं म्हणून लावतो दुसरा पर्याय नाही म्हणून आणि जीवन काळाचं शेतीवरती दुसरा पर्याय शेती लागवड करतो दरवर्षी तेच बोंबा म्हणजे काय कापूस कोट्याची गोष्ट सांगू सारखी आपली ही गोष्ट झालेली आहे. आता प्रश्न असा आहे की तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक जणाकडे वेगवेगळ्या पोत माती आहे पाण्याची अवेलेबिलिटी वेगवेगळी आहे. तर जसं मी रुई उतारा म्हटलं तसं तुमच्याकडे असंही होऊ शकतं की 29 एमएमच्या जागी 30 एमएमचा कापूस होऊ शकेल 30च्या जागी 33चा येऊ शकेल. मी 35 वर्षाची सर्व्हिस केली आहे. माझं स्वतःचं एज्युकेशन टेक्सटाईल इंजिनिअरिंग मध्ये केलेलं आहे. वस्त्रोद्योगामध्ये अभियांत्रिकी असल्यामुळे या पूर्ण गोष्टी एंडपर्यंत मला माहिती आहे डोळ्यासमोर आहे. म्हणून मी तुम्हाला एक एक गोष्ट सांगतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये 33, 34, 35 एमएम पर्यंत पण कापूस येतो. तुमच्या सिल्लोड साईडला जाल ना तर 34, 35 सुद्धा येऊ शकतो. आता तुमच्यातले जे सिनियर लोक इथे बसलेले काकाजी तुम्हाला आठवत असेल तर आपण DCH 32 लावायचो वरलक्ष्मी लावायचो MCU 5 लावायचो. कुठे गेले कुठे व्हेरायटी या द्यायच्या ना त्याकडे 34-35 एमएम द्यायचा. आता 1 मिलीमीटरची किंमत किती माहिती आहे तुम्हाला? 1 मिलीमीटर म्हणजे 100 रुपये क्विंटलचा इफेक्टिव्ह रेट येतो. 1 मिलीमीटर वाढला तर 1000 रुपये खंडीचा फरक पडतो. 1000 रुपयाचा खंडीचा फरक पडला तर तुमच्या कमाईमध्ये 100 रुपयाचा फरक पडतो. म्हणजे आता तुम्हाला काय पाहिजे की तुमच्या शेतीच्या मातीच्या पोत प्रमाणे जास्तीत जास्त रुई उतारा जास्तीत जास्त स्टेबल दे असं तुम्हाला बियाणं घ्यावं लागेल. बियाणं असं पण भेटू शकेल की त्याचा रुई उतारा चाललाय 40 परंतु 40चा गेल्यामुळे त्याची लेंथ झाली 24. ते तुम्ही घ्याल का? नाही. कारण की तुम्ही विचार काय कराल की माझं 1 मिलीमीटर आपण याला रेफरन्स म्हणून त्या प्रकारचं 29 एमएम आपला साधारणतः सगळ्यांचा कापूस 29 एमएमच्या भावात खपतो आणि मार्केटमध्ये राहतो. म्हणजे 4 मिलीमीटर कमी झाला तर सरळ तुमचं नुकसान झालं 400 रुपयाचं. आणि इकडे जे रुई उतारा वाढला त्याने किती फायदा होतो. या सर्व गोष्टी तुम्हाला ऑप्टिमाइज करणं फार जरुरीचं झालेलं आहे आजच्या जगामध्ये. तर तुम्ही जेव्हाही पुढच्या हंगामामध्ये एप्रिलमध्ये बियाणं घ्याल त्यावेळेस या दोन्हीही गोष्टीकडे इक्वली लक्ष तुम्हाला द्यावं लागणार. कारण की जगामध्ये हे जे 9% आपल्याला जो फरक पडून राहिलेला आहे हा 9% आपण फरक साधला तर किती रुपये होतील? 9 × 130 म्हणजे तुम्हाला जवळपास 1200-1300 रुपये क्विंटलचा फरक याच्या माध्यमातून पडू शकेल. स्टेपल लेवल तुम्ही वाढवली त्यांनी फरक पडू शकेल. आता प्रश्न काय माहितीये का आपली एक भारतीय लोकांची मानसिकता काय माहितीये का की कुठलंही रिसर्च अँड डेव्हलपमेंट आपण कुठला करतो माहितीये का की जसं अमेरिकेत काय रशियात काय जे प्रगत देश आहे त्याप्रमाणे आपले ते रिसर्च चालतं. पण हे रिसर्च इंजिनिअरिंग फील्ड मध्ये ओके आहे. हे रिसर्च सॅटेलाइट बॉम्ब या सगळ्या गोष्टी किंवा डिफेन्स साठी बरोबर आहे परंतु शेतीमध्ये तो लागू होत नाही. हे लागू का होत नाही माहितीये का कारण की अमेरिकेमध्ये एका शेतकऱ्याकडे 400 एकर जमीन आहे. तो फक्त एकदाच लावल्यानंतर त्याचं एकदाच हार्वेस्टिंग करतो. आपल्याला सवयी वेगळ्या आहे. आपल्या सवयी कशा आहे आपल्याला झाड फुललेलं पाहिजे आणि पाणी टाकून त्याच्यात जितकं फळफळ काढता येईल तेवढं काढायचं आहे. बरोबर आहे ना. भारतामध्ये ज्यावेळेस आपल्या कोका कोला लॉन्च केलं ना तर ते थम्सअपशी टक्कर देऊ शकलं नाही आणि आजही ते थम्सअप चालत आहे. का बरं? भारतीयाची मेंटॅलिटी काय आहे की थम्सअप प्यायल्यानंतर ढेकर आली पाहिजे नाही तर मजा येत ना पैसे वसूल झाल्यासारखे वाटत. भारतामध्ये कुठलाच फॉरेन कंट्रीचा सेंट विकायला येत नाही. काय येत नाही? आपल्याला सेंट अशी महक पाहिजे की अगरबत्ती सारखा माणूस चालताना दिसला पाहिजे. तो गेला रे बाबा तिने तो लावला. फॉरेन मध्ये असे पाहिजे की एकदम माइल्ड परफ्यूम जो अगदी जवळ आला. म्हणजे प्रॉब्लेम काय की आपली मेंटॅलिटी आपण त्यांच्यासारखी करायची झाली तर आपल्याला काय करावं लागेल की आपल्याला हाय डेन्सिटी फार्मिंग करावं लागेल. बरोबर आहे. त्याच्यानंतर ते हाय डेन्सिटी केल्यानंतर तशा व्हेरायटीज घ्यावं लागतील
आणि जे एकदा त्याचं फ्लोरिंग होईल, एकदा त्याचा कापूस मशीन पिकिंग होईल. हे गेल्या 5 वर्षापासून आपण प्रयत्न करतोय. किती लोकांनी अडॉप्ट केलं याला? नाही होऊन राहिला ना. मग आता विषय बंद करायचा. आपण आता आपला विषय समजायचा की आपण काय करायला पाहिजे. तर आपण हे करायचं आहे की आता आम्ही मशिनरीसाठी पण सांगतो, जसं टेक मीटर म्हणून सांगतो. इंडियनसाठी मशिनरीज कोणत्या पाहिजे? त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरती आहे. म्हणजे त्या बोंडाचा आकार आणि त्याचा रंग हे सांगितलं तर तो हात जाऊन त्याला फ्लिप करेल. अशा प्रकारच्या मशिनरी भारतात डेव्हलप व्हायला लागल्या. अजून तुम्हाला 1-2 वर्षात तुमच्यापर्यंत येतील. की आजकाल जसं घरामध्ये झाडू मारायसाठी ते मशीन सोडलं की ते आपला कचरा वेचत जाते. झाला की त्याचं झालं की जाऊन चार्ज होते स्वतः. तुम्ही पाहिलेलं आहे. त्या प्रकारच्या व्यवस्था शेतामध्ये पण येतील की तिथे ऑटोमॅटिक ते मशीन आपलं सोलरवरती चालेल, फिरत राहील. जिथे बोंडामध्ये पक्का कापूस दिसला तो पकडेल आणि पीक करेल. अशा प्रकारची व्यवस्था आपल्याकडे विकसित होणार आहे. म्हणजेच काय झालं की आपल्याला आपलं सोल्युशन स्वतः काढणं भाग आहे. आपल्याला अमेरिकन आणि चायनीज आणि ऑस्ट्रेलियन सोल्युशन वरती आपण चालू शकत नाही. पण हे प्रॉब्लेम तिथे काय येत नाही. तिथे तुमचा फरक काय? तिथे 300-400 एकर एकच असल्या कारणाने तो एकच वाण लावतो. तो माणूस पूर्ण त्याच्या मातीचा अभ्यास करून त्याचा हायएस्ट स्टेबल हायएस्ट लीड पर्सेंटेज सगळ्याचा विचार करून तो लावतो आणि तो मशीन पिकिंग करतो. तिथे ना कॉन्टॅमिनेशन होऊन जाणार ना डोक्याचे केस जायचं काम आहे. आता या सर्वांचा फरक काय पडतो? तुम्हाला याच्यासाठी हे समजायला पाहिजे की या व्हॅल्यू चेनला काय पाहिजे. व्हॅल्यू चेन म्हणजे कोण शेवटी गाठी कोण घेणार आहे तुमच्या? हे बनवणार ना, दोरा बनवणार. आता दोरा बनवणाऱ्या इंडस्ट्रीला काय पाहिजे हे तुम्हाला समजल्याशिवाय तुम्ही काही करू शकता का? प्रॉब्लेम इथंच चालू होतो. इथं काय चालू होऊन जातो? दोरा इंडस्ट्रीमध्ये सगळे लोक टेक्निकल बसले. म्हणजे ते 100% टेक्निकल. एका कोट्यांमध्ये 13 वेगळ्या प्रकारच्या प्रॉपर्टीज आहेत. या 13 प्रॉपर्टीज पाहून तो माणूस माल सिलेक्ट करतो आणि उत्पादित करणारा माणूस कोण आहे? तुम्ही. तुम्हाला किती 13 प्रॉपर्टीज मधल्या माहिती आहे? म्हणजेच काय झालं? एक संस्कृत बोलणारा माणूस एक उर्दू बोलणाऱ्या माणसासोबत व्यवहार करून राहिला. काही समजून नाही राहिला. शेवटी काय हाताने जो करतो ना किती इतके हा ठीक आहे असं चाललं ना. म्हणजे पहिली गोष्ट हा प्रकल्प आणायचं काम का पडलं? प्रकल्प आणायचं काम याच्यासाठी पडलं की डिमांड बेस्ड सप्लाय. म्हणजे तुम्हाला जेव्हा हे समजेल की त्या तांत्रिक रिक्वायरमेंट्स काय आहे आणि त्या माझ्या शेतात येतील का, तेव्हा तुम्ही तसं बनवा. म्हणून तुम्हाला आता त्यांच्या रिक्वायरमेंट्स वरती घेऊन जातो. कोणाच्या? स्पिनरच्या. आता स्पिनरला काय पाहिजे माहितीये का? स्पिनरला पाहिजे एकसारखा धागा. आता एकसारखा धागा त्यांना भारतात भेटत नाही. इकडे भेटतो कारण की त्याच्याजवळ 300 एकरचा एकच वाण लावलेला आहे. आता भारतामध्ये तुम्ही इंडिव्हिज्युअली जो कॉटन देतात त्याच्यात गाठी किती बनणार आहे? एका माणसाचा 70-80 क्विंटल, 100 क्विंटल, 150 क्विंटल. पण कमीत कमी 100 गाठी बनेल इतकाही तर माल आपण एकटेच उत्पादित करत नाही. हा प्रॉब्लेम तिथे नाही आहे ना. हा प्रॉब्लेम तिथे नसल्या कारणाने तिथल्या शेतकऱ्यांना हे अडचण येत नाही. त्यांचा पूर्ण मेकॅनाइज्ड आहे. एक फार्म 400 एकरचा आहे. मग आता आपल्याला पर्याय काय? आपल्याला एक सारखं स्टेपल लेन पाहिजे. सांगा काय पर्याय आपल्यासमोर? एक वाण लावला पाहिजे. सगळ्यांनी एक वाण लावणं हा एकमेव पर्याय आहे की नाही? आता एक वाण सर्वांनी लावायचं तर अडचण काय आहे? साहेब तिथं बसून पूर्ण ठीक आहे गावात काम केलं काय? हा प्रॉब्लेम आहे की नाही? गावामध्ये एक वाण तुम्ही लावून तर दाखवा, आपण हरून जाऊ. बरोबर आहे ना? ठीक आहे, एग्रीड. तुमचे मुलं शाळेत आहे आणि त्या शाळेचा युनिफॉर्म आहे ब्लू पॅन्ट आणि व्हाईट शर्ट आणि शाळेच्या प्रिन्सिपलने सांगितलं की या दुकानातनं हे कापड खरेदी करा पॅन्टचं. तुमच्या डोक्यात काय आलं? आता तुम्ही काय केलं? त्या दुकानात न घेता सगळ्या दुकानात न घेतलं. मग शेवटी जेव्हा पोरं असेंब्लीला आले तेव्हा काय दिसलं? कलर मध्ये फरक पडला. पण लाल आला का? पिवळा आला का? कोणचा आला? निळा आला. पण निळ्यामध्ये शेड मध्ये फरक पडला. आता गाव पातळीवरती एक वाण कशासाठी लावायचं आहे? समजा तुमचे मतभेद इतक्या मोठ्या प्रकारचे आहेत, कमीत कमी सगळे मिळून 29 वर एग्री कराल ना. 29 चे 4 वाण सिलेक्ट केलेले, या 4 मधून जे पाहिजे ते कुठून तरी तर सुरुवात कराल ना.
नाही तर 4 एकर घ्यावं लागेल. म्हणजे सुरुवात कुठून तरी करायची असेल तर इथून आपण करायला हरकत नाही. आता तुम्ही सगळ्यांनी असं वाण लावलं आहे की ज्याचं 29 MM मिळतं, किंवा एक वाण लावला. एक वाण लावला तर 16 नाही लावला तर काही फरक पडणार नाही. त्याची युनिफॉर्मिटी थोडीशी कमी होईल. म्हणजे शाळेमध्ये पिवळी आणि लाल रंगाची पॅन्ट राहणार नाही, निळीच राहील, फक्त शेड बदलेल, एवढाच होईल ना फरक. तर पुढच्या वर्षीपासून आपण तसा विचार करू. आता दुसरा प्रश्न काय येतोय की युनिफॉर्मिटी त्यांना का पाहिजे इंडस्ट्रीत? त्यांना युनिफॉर्मिटी याच्यासाठी पाहिजे की त्यांच्या त्या प्रोसेसेस असतात. तुम्हाला एकदम वेगळ्या भाषेत सांगतो, मजेशीर भाषेत सांगतो. समजा आपण कोविडच्या काळामध्ये घरी कटिंग करत असू आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण सलून मध्ये गेलो आणि त्याला सांगितलं का बा आपलं एकदम सेटिंग नीट करून दे, तर तुमच्या डोक्यावरती जे छोटे केसच्या हिशोबाने तो सेटिंग करू शकेल का मोठ्याच्या हिशोबाने करू शकेल? तसंच याच्यात आहे. याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होते समजून घ्या. तुम्ही एकटे 500 क्विंटल काढणार नाही. म्हणजे तुमचा जो कापूस येणार आहे तो त्या ढिगाऱ्यात जाणार आहे, यांचा ये. मग या ढिगाऱ्यामध्ये सर्वसाधारण जे सगळ्यात कमी लेंथ आहे तो भाव तुम्हाला मिळतो. तुम्हाला तेवढाच भाव भेटतोय जो त्याच्यातला लीस्ट स्टेबल लेंथ आहे त्याप्रमाणे तुमचा भाव भेटतो. म्हणजे आता काय प्रॉब्लेम झाला की तुमची इन्कम ही कोणावर डिपेंड झालेली आहे? या माणसाने काय केलं याच्यावर डिपेंडेंट झालेली आहे. आता ही इंटरडिपेंडन्सी तुम्हाला बंद करायची झाली तर तुम्हाला काय करावं लागेल? एक गट तयार करावा लागेल. आता एक गट तयार करायचा तर काय झालं, परत गाव पातळीवरती 4 लोक 4 विचार. पण ठीक आहे ना, 4 लोक 4च विचारत ना, पण 4ही विचार आपण समजून घेऊन 4ही विचारावरती आपण उत्तर मिळते का पाहू. समजा मी तुम्हाला सांगितलं असतं की तुम्ही एक गट असा करा त्याचा FPO बनवा. FPO बनवायला गेले असते तर काय झालं असतं? सगळ्यात पहिले गावाच्या पातळीवरती एक मत झालं असतं की याला चेअरमन करा, याला सेक्रेटरी करा, याला बोर्ड ऑफ डायरेक्टर मध्ये घ्या. प्रकल्प संपला